आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेते आहेत। लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली। माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे। त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेल्या आहेत। सकारात्मक चर्चा झालेली आहे। मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये। त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे। त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आज रात्री किंवा 2 दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल। मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या असतात ह्या त्यांनी माझ्या कानावर घातलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांची सविस्तर चर्चा त्यांची टेलिफोनवरनं झालेली आहे आणि स्वतः हजारो लोकांच्या समोर भावनाताई ही माझी सख्खी बहीण आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि तिच्यावर कुठचाही राजकीय अन्याय होणार नाही हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं नक्की कार्यवाही मुख्यमंत्री महोदय करतील हाच विश्वास घेऊन मी आज ताईंना भेटलेलो आहे। नाही, भावनाताईंनी काम केलेलं नाही, भावनाताई कार्यक्षम नाहीत असं कुठेही वक्तव्य आमच्याकडनं झालेलं नाही। त्या आमच्या नेत्या आहेत हेच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। परंतु काही अडचणीतनं हे तिकीट त्यांना मिळालं नसेल, परंतु त्यांच्या एकंदरीत चर्चेतनं त्यांचं मन किती मोठं आहे हे देखील मला बघायला मिळालेलं आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।